घेतले काय आपण चिक्का टिक्का बिर्याणी. चिक्का टिक्का बिर्याणी घेतली होते. हा टिक्काच आहे. बरं भाडव्या आपण पतंग उडवाय आता आणि तू कुठलं हे करतो इथं पतंग उडवायला आहे इकडे. अरे ही आपली तुमची डेव्हिड कुत्रा कुठं आहे? ही काय आहे कुत्रा. कुत्रा आहे. मोगे बेगीची पतंग बघताय ते भावानं पटकन एक चॉईस करा यार. घेतोयस जोकरवाला घेतोयस भारी वाटतोय रे. बघ तोच गेम बघ तू ठरव. ₹3 घेतोय. डील रुबा नको. हे बघा आमचे महाराज महारथी पतंग घेऊन तयार आहेत. यश दाखव एकदा. जोकर बघ जोकर घेतला ना आमच्या जोकरने. माझ्या घेऊन पाहिजे हे मी उडवणार आहे, हे मला मी उडवणार आहे. जोकरने यशला देणार आहे. तर चला आमच्यासोबत पतंग उडवायला. तो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता तुम्ही बघितलं आम्ही पतंग घेतले ना आता पतंग उडवायला आलो. आणि हे बघा आमची कामगिरी दाखव पतंग दाखव काय पतंग बांधतोय हे त्यांनी भावानं स्वतः बनवलंय. भावाची कारागिरी आहे आणि भाव आता उडवणार आहे ते. आणि यश उडवणार आहे जोकर. जोकर दाखव रे. यश जोकरचा आहे आणि मी रेडवालं मला बोललो चॉईस केलं वेगळं पतंग सो मी ते उडवणार आहे. आता बघूया कसं काय. मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मेन तर गोष्ट तुम्ही बघितलं तर पतंग मी किती उडवायला प्रयत्न करतो आणि शेवटी पतंग उडलाय. आणि हा बघा मी धरले रशी आणि पतंग तुम्हाला दाखवतो एकदम लय उंचावर गेलोय. हे बघा एकदम बारीक आहे. हे जरा झूम कर इथं. पतंग एकदम उंचावर. सो मित्रांनो बघा तुम्ही स्वतः पतंग किती उंच गेला. आणि पतंग मॅक्सिमम तरी बोलात ना जर आता 400 मीटरचा थोडासा धागा आहे तो आम्ही लावतो आणि पतंग जिथे जाते तिथे जाणार आणि लास्ट स्वतःच आम्ही कट करणार. बघूया बघायचं आम्हाला कुठे जाते ते. आता पतंग दिसत नाही. दिसत नाही. तुम्ही एकदा तुम्हाला दाखवतो पण दिसत नाही. मित्रांनो पतंग उडवायला खूप आली मजा आणि आम्ही आता चाललो आमच्या घरात. सो मित्रांनो ज्याला कोणाला पतंग आवडतं उडवायला त्याने नक्की उडवा. पण मांजाचा वापर करू नका. मॅक्सिमम दोऱ्याचा वापर करा कारण मांजाने वापर करतो आपण पण एका दिवस त्याच्याने काही ना काहीतरी अपघात होत राहतात. सो वापरला तर दोराच वापरा आणि फुल सेफ्टी. आणि नेक्स्ट तरी आता मी बोलतो की खूप मजा आली असेल तुम्हाला पण. ज्यांना कोणाला पतंग वापरायला म्हणजे उडवायला आवडतं तर त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःसाठी बाय आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.